नमस्कार मैत्रिणींनो, तुम्ही म्हणसाल कशाची लगबग आहे? तर ही लगबग आहे माझ्या भाचीच्या लग्नाची तयारी आणि त्यासाठी आम्ही करत आहोत सांजोऱ्याची शिदुरी। तुमच्या इकडे कशाची शिदुरी केली जाते ते नक्की सांगा। तर आपल्या इकडे सांजोऱ्याची शिदुरी ही महाराष्ट्रीयन शिदुरी मानली जाते, म्हणजेच लग्नाच्या पहिल्या वेळी जी शिदुरी दिली जाते ती सांजोऱ्याची शिदुरी दिली जाते। त्यामुळे सांजोऱ्याची शिदुरी केली जाते आणि या ठिकाणी खेडेगावात असल्यामुळे खेडेगावातील आसपासच्या बायका सुद्धा आम्हाला शिदुरी करण्यास आल्या होत्या, म्हणजेच मदत करण्यासाठी आल्या होत्या। त्याप्रमाणे माझ्या भाचीचे लग्नाची तारीख जवळ आली होती आणि आम्हाला शिदुरीची तयारी करायची होती, त्यामुळे आम्ही सर्वजण लवकरच गेलो होतो। आता शिदुरी झाल्यानंतर आम्ही थोडंसं एन्जॉय म्हणून आपले अक्षदा वगैरे ची तयारी केली। आता पूर्वीच्या काळी अक्षदा फक्त हळदी आणि कुंकू टाकूनच तयार केला जाता, पण आता ज्या रूढी परंपरा निघाल्या आहेत नवीन पद्धतीनुसार, म्हणजे 5 कलर टाकून अक्षदा तयार करणे, या पद्धती आपण आता घरीसुद्धा मनसोक्त आनंद तयार करून रील्सच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून आपण ह्या जुन्या आठवणी लक्षात ठेवण्यासाठी हे बघा नवीन नवीन पद्धतीनुसार अक्षदाची तयारी करत होतो। अशा प्रकारे विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला मान देऊन आम्ही हा 5 कलर टाकून अक्षदा तयार केला होता। यामध्ये माझ्या नणंदबाई, माझ्या जाऊबाई, तसेच माझ्या भाच्या या सर्वजणी मिळून आम्ही फुल एन्जॉय करून अशा प्रकारे अक्षदा तयार केला। आता ह्यामध्ये व्हिडिओ काढण्यासाठी सुद्धा आमची भाची मंडळी किंवा माझी मुले होते, त्यामुळे काही व्हिडिओमध्ये थोडेसे स्किप आले आहे किंवा आले की तरी काही हरकत नाही, परंतु व्हिडिओ काढले हेच खूप महत्त्वाचे होते आणि आम्ही हा अक्षदा खूप एन्जॉयमेंटमध्ये आनंदाने साजरा केला। त्यामध्ये मस्ती मजा सर्व काही आले होते। त्यानंतर जो कार्यक्रम असतो तो मेहंदीचा। आता मेहंदी कार्यक्रम म्हटलं की थोडासा एन्जॉय आला। आमची नवरी अक्षदाच्या वेळेस मेहंदी काढण्यासाठी गेली होती आणि बघा तिच्या मैत्रिणींनी किती छान प्रकारे मेहंदी काढली होती आणि मेहंदी इतकी सुंदर होती की खूप आकर्षण असे वाटत होती आणि आमची नवरीबाईसुद्धा किती खुललेली आहे हे तुम्ही पाहू शकता। किती छान प्रकारे ती पोज देत होती आणि एन्जॉय आम्ही सर्वजण करत होतो। आणि मग मेहंदी म्हटलं अक्षदाची रील्स झाली म्हटल्यानंतर मेहंदीसुद्धा रील्स आलीच म्हणायची, त्यामुळे आम्ही दोन्ही प्रकारे रील्स काढत होतो आणि एन्जॉय करत होतो। आम्ही दोघींनी मामींनी भाचीचे मेहंदीचे फंक्शन छान प्रकारे अटेंड केले होते आणि मामा मंडळींनीसुद्धा खूप एन्जॉय केला होता। सर्वजण मिळून आम्ही मेहंदी आणि अक्षदाचे फंक्शन एन्जॉय केले होते। आम्ही एवढे इथे पुढे रील्स बनवत होतो आणि मामा मंडळी पाठीमागे नाचत होते। नाचताना मामाचा आनंद बघा किती गगनात मावत नव्हता। ते माझे मिस्टर आहेत आणि त्यांना खूप आनंद झाला होता आणि पाठीमागे बसून डान्स करत होते। हाच खरं एन्जॉयमेंटचा दिवस होता। त्यानंतर थोडेसे फोटोशूट वगैरे झाले आणि फोटोशूट झाल्यानंतर सुद्धा आम्हाला मेहंदीचा सुद्धा अनुभव घेण्यात आला। आता हे 2 मामा आहेत, त्यामुळे मामा लोक खूप भाचीसाठी खूप आनंदित होते, त्यामुळे डान्स बघा एकदम मस्त असा रिअल लाईफमध्ये करतात ना तसा प्रत्येकाने या लग्नामध्ये एन्जॉय केला होता आणि एन्जॉय करूनसुद्धा सर्वजण खुश होते। आता प्रत्येक लग्नाच्या अगोदरचा उत्सव साजरा करायला एन्जॉय तर पाहिजेच की, एन्जॉयशिवाय तर लग्न नाही आणि लग्नात मजा आली नाही तर लग्न झाल्यासारखे सुद्धा वाटत नाही, असे म्हणतात ना ते खरे आहे। आणि आपल्याकडे लग्न असेल तर फुल एन्जॉय करता येतो, त्यामुळे आम्ही मेहंदीचा फंक्शनसुद्धा खूप छान प्रकारे अटेंड केला होता। मेहंदीमध्ये चांगल्या प्रकारे एन्जॉय झाल्यानंतर आम्ही पुढच्या कार्यक्रमालासुद्धा आता घालणार आहे। आता प्रत्येक व्हिडिओ हा खूप छान प्रकारे करण्यात आला होता, त्यामुळे आमची बच्चे मंडळीसुद्धा खूप एन्जॉय करत होते। आता मेहंदीच्या फंक्शननंतर आता काय करायचं हा सुद्धा मुद्दा होता, परंतु नवीन नवीन रील्स आल्या म्हटलं की थोडासा एन्जॉय असतोच आणि तो एन्जॉय म्हणजे आमच्या इकडला संतो मामाचा। आता तुम्हाला पाहतलच संतो मामाचा व्हिडिओ आता लवकरच आपल्याकडे उपलब्ध होणार आहे आणि बघा संतो मामाचा व्हिडिओ तयार करून हे घरामध्ये आमच्या साऊंड सिस्टीम तयार करून आमचे भाचे मंडळी, मामा मंडळी, माम्या मंडळी सर्व एन्जॉय करत होते। त्यामध्ये प्रत्येकाचा आनंद हा भरून वाहत होता। खूप असं एन्जॉयमेंट होता जो घरामध्ये आपण करू शकत नाही, तो आम्ही भाचीच्या लग्नामध्ये अनुभवला होता आणि नवरीबाईसुद्धा आमची खूप खुश असल्यामुळे खूप छान प्रकारे एन्जॉय करून घेत होती। त्यामुळे तिने आणि
तिच्या मामा लोकांनी खूप एन्जॉय केला. आणि भाची ही मुलीसारखीच असते, त्यामुळे मामा लोक भाचीला कधीच अंतर पडू देत नाहीत. आणि नशिबान आहोत आम्ही की आम्हाला भाच्या अशा प्रकारे मिळाल्यात आणि भाचीलासुद्धा मामा अशा प्रकारे मिळाले आहेत. त्यामुळे मस्त असं एन्जॉयमेंट आमचं झाल्यानंतर आम्ही मामी लोकसुद्धा, ज्याला डान्स येतो ते सुद्धा करत होते आणि ज्याला येत नाही ते सुद्धा करत होते. म्हणजे जे कधीही डान्स करत नव्हते ते सुद्धा हात वर करून डान्स करत होते आणि फुल एन्जॉय करत होते. त्यामुळे हा लग्न सोहळा म्हणजे खूप आनंदाचा क्षण असतो आणि या आनंदाच्या क्षणात आम्हाला साजरा करायला भेटला, यातच आम्ही खूप आनंदी आहे. तुम्हीसुद्धा असा सोहळा नक्की घरी करा, कारण की हे दिवस कधीच परत येत नाहीत आणि झालेले दिवस बदलण्यासाठी आपल्यालासुद्धा एन्जॉय करणं खूप गरजेचं वाटतं. बघा का आम्ही ज्या डान्स करणाऱ्या बायका नाहीत त्या आम्ही आपलं हसत होतो, परंतु ज्यांना डान्स करता येतो ते फुल एन्जॉयमेंट करत होते. आणि आम्हीसुद्धा थोडं थोडं बघून बघणारे चाहतेसुद्धा भरपूर होते, कारण की फक्त डान्स करून नाही तर बघूनसुद्धा हसणारेसुद्धा भरपूर लोक होते. मामी भाचीचा डान्स खूप छान प्रकारे चालला होता, फुल एन्जॉय करण्यात आला होता. आणि लग्न सोहळ्यातले हे क्षण अविस्मरणीय असतात, आठवणीत राहतात. त्यामुळे हे क्षण टिपून ठेवणेसुद्धा खूप गरजेचे आहे. आणि आजकाल आपल्याला मोबाईलद्वारे, जरी मोबाईल हा आपल्यासाठी घातक असला तरीसुद्धा असे एन्जॉयमेंट क्षण जपून ठेवण्यासाठी मोबाईल खूप गरजेचा आहे, कारण की या क्षणामुळे आपण फुल एन्जॉय करू शकतो. त्यामुळे हे क्षण टिपून ठेवायलासुद्धा आपल्याला अधिक आनंद होतो. त्यामुळे आणि हे आमचे मामा लोक बहिणींनासुद्धा जवळ घेऊन एन्जॉय करत होते, म्हणजे बहिणींनासुद्धा ते सोडत नव्हते. बहिणीसुद्धा त्यांच्या खूप एन्जॉयमेंट होत्या आणि खूप छान कर्माने संतोष मामाची एंट्री झालेली होती, आगमन झालेले होते. त्यामुळे हे आमची बच्ची कंपनीसुद्धा फुल एन्जॉय करून घेत होते. लग्न सोहळा म्हटलं की एन्जॉय आलाच. आणि पण वाईटही वाटत होतं की एक मुलगी आपल्या स्वतःच्या घरून दुसऱ्याच्या घरी जाणार आहे आणि तो क्षण म्हणजे एक वाईट वाटण्याचा असतो. जरी एन्जॉय केली तरी मनामधून कुठंतरी वेदना होत असतात, वाईट वाटत असतं. आता बघा हे अशा प्रकारे डान्स होत असतो. त्यानंतर आपल्याला सर्व कार्यक्रमसुद्धा खूप उत्साहाने पार पाडायचे होते. त्यामुळे खूप उत्साह सर्वांमध्ये भरून होता आणि दुसऱ्या दिवशी हळदी असल्यामुळे तीसुद्धा आम्हाला तयारी करायची होती. या सर्व गोष्टीचं आम्हाला खूप आनंद तर झालाच होता, पण ह्या गोष्टीमध्ये आम्ही कितीही कष्ट केले किंवा कितीही दिवसभराचा कंटाळा आला तर या क्षणामुळे आमचा सर्व कंटाळा निघून गेला होता. त्यामुळे आम्ही सुद्धा एन्जॉय करण्यामध्ये इतकं मन भरून एन्जॉय करत होतो की लहान लहान मुलेसुद्धा खूप खुश होते. सोहळा म्हणलं की त्यामध्ये मुलीची पाठवणी करणे म्हणले की आईवडिलाच्या मनावरती खूप दडपण येतं. कार्यक्रम तर खूप छान होतात, परंतु आईवडिलांच्या मनामध्ये असलेली भावना सर्व एकदमच भरून येतात. ही एन्जॉय आणि हे क्षण अनुभवायलासुद्धा मुलीला भाग्याचं मानलं जातं. मुलगी ही परक्याचं धन असतं मानलं जातं. तिला माहेरीही खूप सुख मिळालं जातं, कारण की ती मुलगी म्हणजे बापाची लाडकी असते आणि बापापासून दूर जायचं म्हणजे तो क्षण म्हणजे थोडासा आनंदाचा पण असतो आणि दुःखाचा पण असतो. आनंदाश्रू नक्की येतात चेहऱ्यामध्ये. त्यामुळे बघा खूप छान प्रकारे असा आमचा एन्जॉय चालला होता. झाल्यानंतर एन्जॉय आम्ही खूप थकलो होतो. थकले तरी बच्ची मंडळी थकत नव्हती आणि परत फिरचे गाणी लावून अजून डान्स चालू होता. त्यामुळे हा क्षण खूप आनंदाचा आणि अविस्मरणीय झाला होता. तुम्हाला आमचा हा डान्स किंवा हा आमचा एन्जॉयमेंट कसा वाटला हे सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका, कारण की हा क्षण आमच्यासाठी खूप मोलाचा होता. आम्ही लग्न म्हणून एन्जॉय करणे, आमच्यासुद्धा लग्नामध्ये आम्ही एन्जॉय केलं नव्हतं, ते आम्ही आमच्या भाचे मंडळीच्या लग्नामध्ये करत होतो. त्यामुळे आमचासुद्धा आनंद भरून वाहत होता. आमच्या नणंदबाईसुद्धा खूप खुश होत्या, जावई बापूसुद्धा खूप खुश होते, सर्वच एन्जॉय करत होते. त्यामुळे भरभरून असा आनंद मिळत होता. लग्नातल्या प्रत्येक गोष्टी, प्रत्येक सुख, प्रत्येक आनंद हे कॅमेऱ्यात टिपलं जात होतं आणि प्रत्येकाचा
आनंद हा वेगळाच होता. छोट्या छोट्या गोष्टीवर सुद्धा असे डान्स करणे वगैरे तर खूपच होतं. आता बघा इकडं मामांची कशी एंट्री आहे आमच्या, म्हणजेच माझ्या मिस्टरांची कशा प्रकारे डान्स करून घेत आहेत, फुल एन्जॉय करत आहेत आणि मलासुद्धा डान्स शिकवत आहेत. कारण की मला डान्स काही येत नाही म्हणून मलासुद्धा डान्स शिकवत आहेत. बघा स्टेप बाय स्टेप असा डान्स शिकवला जात होता, परंतु मी कधीही डान्स केले नसल्यामुळे मला त्या गोष्टीचा जास्त अनुभव घेता आला नाही. परंतु मी सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये अनुभव घेऊन खूप असं एन्जॉय केला होता. त्यामुळे आमचा हा आनंद खूप छान झाला आणि दिवस उजडला. दुसऱ्या दिवशी म्हणजे चुडा भरणे. आता हा चुडा भरणे म्हणजे मोठी मामी म्हणून स्थान प्रत्येक ठिकाणी माझं होतं आणि मी माझ्या भाचीसाठी प्रत्येक गोष्ट आनंदाने स्वीकारत होते. तिला आता चुडा भरण्यासाठी मी घेऊन जात होते आणि सांगितल्याप्रमाणे आमच्या कासारणी ताईने मी तिला चुडा भरण्यासाठी घेऊन गेले. छान प्रकारे तिचे चुडा भरण्यासाठी स्वागत करण्यात आले. हा क्षण म्हणजे खूप मोलाचा असतो. चुडा हा कोणत्याही प्रकारचा स्वस्त चुडा नसतो, कारण की हा चुडा भरल्यानंतर तिला आपले माहेर सोडून जावे लागत असते. त्यामुळे चुडा भरण्याचा क्षण म्हणजे डोळ्यात अश्रू आणि हातामध्ये आनंदाचा क्षण दोन्ही असतं. आता हळदी कुंकू लावून सुद्धा मावशी चुडा भरत आहेत. या चुडा भरण्यामध्ये त्या खूप छान प्रकारे सजावट पण केली होती आणि मोठी मामी म्हणून प्रत्येक ठिकाणी मलासुद्धा मान दिला जात होता. त्यामुळे मी सुद्धा या मानाचा सर्व ठिकाणी उपयोग केला आणि प्रत्येक ठिकाणी माझ्या भाचीसाठी मी प्रत्येक गोष्ट करायला पुढाकार घेत होते. मग मानसुद्धा चुडा भरण्याचा मानसुद्धा मला देण्यात आला आणि मी व्यवस्थितरित्या तिला चुडा भरत होते. मनामध्ये मन दाटून आले होते, तरी पण भाची जरी असली तरी ती मुलीपेक्षा कमी नव्हती आणि म्हणून मी तिला प्रत्येक ठिकाणी मुलगीच मानलेलं होतं. त्यामुळे मलासुद्धा खूप वाईट वाटत होतं. चुडा भरून चालू होता. माझ्या जाऊबाईलासुद्धा हा मान देण्यात आला, कारण की 2 माम्या असल्यामुळे दोन्हीही आम्ही फुल एन्जॉय करत होतो आणि दोघीही आम्ही भाज्यांसाठी भरपूर काही करण्यासाठी तयार असतो. त्याप्रमाणे चुडा भरत झाल्यानंतर माझ्या जाऊबाईनेसुद्धा चुडा भरला आणि हा क्षण नवरीसाठी सुद्धा खूप खास होता, कारण की जो कालचा आनंद होता तो आजचा तिच्या चेहऱ्यावरती नव्हता. आज मन दाटून आलेलं होतं, कारण की फक्त चुडा भरून नव्हतं तर आज तिला या घरामधून पाठवणी करण्यात येणार होती. त्यामुळे तिचं मन दाटूनच आलेलं होतं आणि ती चुडा भरत होती. भरताना थोडंसं वाईट उठलं, पण तरी पण मुलीच्या खुशीसाठी आईवडील प्रत्येक गोष्ट प्रत्येक क्षण साठवून ठेवतात आणि त्याप्रमाणे आम्हीसुद्धा या गोष्टी साठवून ठेवत होतो. त्यानंतर माझ्या जाऊबाईंनीसुद्धा एका हातामध्ये मी आणि जाऊबाईंनी एका हातामध्ये असे करत करत चुडा भरणी केली. प्रत्येक गोष्ट आम्ही दोघी मिळून करत होतो, कारण की दोघीही खूप मानाच्या माम्या होतो. त्यामुळे आम्ही दोघीजणीसुद्धा खूप छान प्रकारे चुडा भरत होतो आणि भरून झाल्यानंतर आम्हा दोघीलासुद्धा भाच्या ह्या आमच्या मुलीसारख्या असल्यामुळे आम्ही त्या दोघींनाही कधी कमी केले नाही. हा क्षण मोलाचा होता. आता चुडा भरून झाल्यानंतर आम्ही माझ्याकडं जे चुडा भरण्याचे पैसे असतात ते देण्याचा मान आला आणि ओटी भरण्याचा सुद्धा मान आला. त्याप्रमाणे मी चुडा भरून पैसे देऊन तिची ओवाळणी केली आणि चुडा भरला. हे खूप क्षण मोलाचे असतात. आलेल्या 5 ते 7 बायकांनीसुद्धा तिची ओटी भरण्यात आली चुडा भरल्यानंतर आणि चुडा भरून ओटी झाल्यानंतर सर्व बायकांनी मिळून ओटीसुद्धा भरली. आता ओटी भरून झाल्यानंतर तिचं पूर्ण क्षण ओटी भरून सर्व बायकांचं झाल्यानंतर पूर्ण क्षण हळदी कुंकू लावून तिला साजरा करण्यात आला. त्यानंतर सुद्धा हळदी कुंकू लावून तिची ओटी भरून तिची तयारी व्यवस्थित करणे या गोष्टीसुद्धा माझ्याकडूनच सर्व होत होत्या आणि मलासुद्धा खूप आनंद होता की मला भाचीचे सर्व सेवा करता येते आहे आणि भाचीसाठी आपल्याला तेवढे कष्ट सुचणं म्हणजे खूप गरजेचं आहे. म्हणजे भाची म्हणजे काशी असते. जरी काशीला गेले नाही तरी भाचीच्या पाया पडलं तरी आपल्याला ते पुण्य मिळतं. त्यामुळे आम्ही पूर्ण भाचीकडे लक्ष होतं. तिच्या मावश्या, तिच्या मामी, तिच्या आजी सर्व काही आम्ही करून घेत होतो. आम्हाला या क्षणामध्ये आनंदही होत होता आणि थोडंसं वाईट वाटतं, कारण की आपली मुलगी सासरी जाणार आहे म्हणून. हा क्षण
खूप मोलाचा असतो मुलीला पाठवणी करणे. आणि खरंच पाठवणी करण्यामध्ये जो वाईट वाटतं ते सुद्धा खूप छान वाटतं. आता त्यास आपणही वेगळ्या घरून सासरच्या घरी आलेलो असतो आणि ह्या गोष्टी आपणही सण करतो. आता हा मोलाचे क्षण साठवून ठेवणे म्हणजे खूप महत्त्वाचे वाटतं. आता यानंतर आम्ही मुलीची थोडीशी पाठवणी करणार होतो. काही व्हिडिओ आलेले आहेत किंवा काही व्हिडिओ आले नाहीत. यानंतर आम्ही तिची डोलीसुद्धा म्हणजे बॅगसुद्धा भरायला घेणार होतो. आणि त्यामुळे पटपट आवरणे हा खूप गरजेचा होता, कारण की हळदीसाठी निघायची आमची तयारी होती. सर्व काही आटपून आम्ही आता हा चुड्याचा क्षण झाल्यानंतर तिची लगेच पाठवणीसुद्धा करायचा विचार असल्यामुळे आम्ही पटपट करून लवकरात लवकर तिची बॅगसुद्धा भरण्याची तयारी केली. आणि ही रील्सच्या माध्यमातून आम्ही या सर्व गोष्टी साठवून ठेवल्या होत्या. या सर्व गोष्टी साठवून ठेवल्यानंतर परत पाहण्यास आनंद जो मिळतो तो खूप मोलाचा असतो. आणि तुमच्या घरची मुलगी जाताना तुम्ही हे क्षण अनुभवता का, हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण क्षण खूप महत्त्वाचे असतात आणि ते साठवून ठेवणे हे सुद्धा खूप मोलाचे असते. आता आमची डोली भरायला सुरुवात झालेली होती. बघा, बॅग भरत आहे मुलगी. खूप तिचं मन दाटून आलं होतं, तरी पण ती दुःख बाजूला सारून आपल्या जाण्याची तयारी करत होती. आणि तुमच्या घरामध्ये अशा प्रकारचं लग्न झालं तर तुम्ही एन्जॉय करता का? तुम्ही कशा प्रकारे एन्जॉय करता? तुम्हाला किती भाज्या आहेत? किंवा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हे सर्वसुद्धा सांगायला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विसरू नका. कारण की यापुढील व्हिडिओ आपल्याला हळदीचा आणि त्यानंतर लग्नातले सुद्धा काही क्षण आपल्याला पाहायला भेटणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडला तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो लाईक करायला विसरू नका. आणि माझ्या भाचीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुमच्या घरी कोणकोणत्या प्रकारचे लग्नाच्या अगोदर तयारी केली जाते हे सुद्धा सांगायला विसरू नका. कारण हे क्षण तुम्ही कशा प्रकारे टिपून ठेवता हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण की हे क्षण खूप मोलाचे आहेत. धन्यवाद.